नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। राज्यसभेच्या जागेसाठी महाविकास आघाडीकडून ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नाव निश्चित केले आहे। काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाने या जागेवरील दावा सोडला आहे। राज्यसभेच्या 7व्या जागेसाठी महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरू होती, मात्र महाविकास आघाडीच्या 3 पक्षांनी एकमेव जागा लढवली तर भाजपाची 7वी जागा ते जिंकू शकतील। मात्र या एकमेव जागेसाठी तिन्ही पक्षांनी दावा केला होता। या जागेसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार हे निवडणुकीच्या रिंगणात उतरतील असे संकेत खासदार संजय राऊत आणि शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी दिले होते। तर आदित्य ठाकरे यांनी आमचे 20 आमदार आहेत, त्यामुळे या जागेवर आमचा हक्क आहे असा दावा केला होता। काँग्रेसला राज्यसभेचे विरोधी पक्षनेतेपद वाचवण्यासाठी 2 जागांची गरज आहे। त्यातील एक जागा तेलंगणामधून व एक जागा महाराष्ट्रातून निवडून आली तर त्यांचे विरोधी पक्षनेते पद वाचू शकते। त्यामुळे काँग्रेसचे नेते शरद पवार गट आणि ठाकरे गटाला आग्रह करत होते। पक्षाचे नेते खासगीत मात्र शरद पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर आम्हाला त्यांना पाठिंबा द्यावा लागेल असे सांगत होते। शरद पवार हे राज्यसभेवर जावेत ही आमची इच्छा आहे। दिल्लीत पक्षाचे अस्तित्व हे त्यांच्यावर अवलंबून आहे। सध्या राजकीय परिस्थितीत शरद पवार यांनी सक्रिय राहणे महत्त्वाचे आहे असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले। तर दुसरीकडे राज्यसभा निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी केवळ 2 दिवस शिल्लक राहिले असतानाही महाविकास आघाडीकडून उमेदवार कोण असणार हे निश्चित झालेले नव्हते। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे राज्यसभेवर जाण्यास इच्छुक असताना एका जागेसाठी काँग्रेससह शिवसेनेनेही दावा केला होता। या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि वरिष्ठ नेते जयंत पाटील यांनी मातोश्रीवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शरद पवारांना पाठिंबा देण्यासाठी चर्चा केली आहे। तेव्हा उद्धव ठाकरे यांनी पवार यांच्यासाठी जागा सोडण्यास होकार दिला आहे। त्यामुळे शरद पवार हे आता आघाडीचे उमेदवार असतील। महाराष्ट्रासह 10 राज्यांमध्ये राज्यसभेच्या 37 जागांसाठी 16 मार्चला निवडणुका होणार आहेत। महाराष्ट्राच्या 7 जागांसाठीची अधिसूचना 26 फेब्रुवारीला जारी करण्यात आली। 5 मार्च नामांकन दाखल करण्याची शेवटची तारीख आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटते? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा।